तर कुठल्याही कारणाने रक्त खवळतं, चुकीच्या अन्नपदार्थ किंवा मग ते माथा गरम. म्हणजे मी माझ्या शरीरात जर का 72% पाणी आहे, तर माझी वागणूक, माझं अन्न किंवा माझी जीवनशैली ही पण अल्कलाईन असली पाहिजे. ते नेचर सांगते, निसर्गाचं म्हणणं आहे. मग आपण थोडासा विचार करा की आपण जे अन्न घेतोय त्या अन्नामध्ये आपण जे काय दररोज भाकरी, पोळी, भात, वॉटेवर जे खातो आपण, तर त्याच्यामध्ये किती % पाणी असतं. तर जेव्हा आपण आपली तळण्यात ताटली बघतो आपण, तर त्याच्यामध्ये 70% आज पाणी नसलेलं फूड आपण जास्त घेतोय. तर असं फूड जेव्हा माझ्या शरीरात टाकतो, त्याचं पचवण्यासाठी शरीरातलं पाणी वापरावं लागतं. साधी गोष्ट आहे, आपण भाकरी खातो, पोळी खातो, तर तुम्ही कधी बाहेर बघितलं आपले गव्हाचे, ज्वारी, तांदूळ असेल, तर मी असं बाहेर टाकून दिलं तर ते पक्षी येऊन खाऊन जातात. त्यांना नाही दळावं लागत नाही किंवा त्यांना त्यांची एवढी तर चोच असते. आपल्याला डायरेक्ट नाही खातात, आपल्याला त्याचं पीठ काढावं लागतं आणि पीठ पण नाही, त्यात काय टाकावं लागतं, पाणी टाकावं लागतं, तेव्हा कुठं ते डायजेस्टेबल होतं. जेव्हा मी असं ॲसिडिक फूड खातो, मी जेव्हा असं रिफाईंड फूड खातो, त्यावेळेला माझ्या शरीरातलं जीवन, माझ्या शरीरातलं पाणी त्याला पचवण्यासाठी वापरावं लागतं. अँड दॅट इन्क्रीजेस ॲसिड. हे ॲसिड जेवढं वाढणार तेवढं तुमच्या शरीरातली शुगर वाढणार, कारण रक्त गरम तर शुगर जास्त. आणि सेम गोष्ट जलतत्व माझ्याकडे जो दिलाय, जलतत्व नाही कुठलंही, म्हणजे तुम्ही 5 एलिमेंट्समधलं कुठलंही तत्व जर का बघितलं, आज सूर्य असेल, पृथ्वी असेल, कुठलं आकाश असेल, ह्यांना फक्त देयत्वाची भावना आहे, ह्यांच्याकडे फक्त परोपकार आहे, निरपेक्षता आहे, नम्रता आहे, सर्वांच्या मध्ये मिळून मिसळून राहणं आहे. तर माझ्यातलं जलतत्व जर का बिघडलं ना, कुणाला डायबिटीस होतो,